मोड झाली आणि पुष्पराज आलाय गजरे ऐकायला. काही बायका धुणं वगैरे धुवायला जवळचे आले असतात आणि इथेच बघा किती नारळ पडले आहेत. ऐसे घूर के मत देखो. वेलकम टू डिग्रेचा कृष्णाघाट भाई, वेलकम टू डिग्रेचा कृष्णाघाट. विळखा पडला असतो. माझ्या समोरच्या व्यक्तीने देखील वरच मारण्याचा प्रयत्न केला. मुख्य बसवेश्वर महाराजांची पुढे पालखी, त्याच्या मागे बिरोबांची पालखी, अशा 3 देवातली गावातील महत्वाच्या पालख्या असतात. पालखीच्या दिवशी पहाटे या आवाजामुळे गजरे या आवाजामुळे झोपमोड झाली आणि पुष्पराज आलाय गजरे ऐकायला. ऑनलाईन आहे तुमच्याकडे? हार तोडला तरी फुलं निघून पडत नाहीत बरं का. पुष्पराज कुठं पण जावं तुम्ही काय पुष्पराजच म्हणतात मला. म्हणजे फुले ऐकताय म्हणून होय? फुले ऐकतात म्हणून पुष्पराज म्हणतात होय? चेष्टा मस्करी करू नाही हसत खेळत राहायचं आयुष्यातही नाही. हसत खेळत राहिले नाही पण राजेच म्हणतात मला. आमच्या मळ्यात कुठल्या पण गावात जावं आणि कोणाला पण गजऱ्यावर विचारायचं पुष्प आलता काय म्हणून विचारायचं. ते आमचं खायमचं गिरा काय म्हणायचं. आता डिग्रेजमध्ये नाही कसबे तिथं पण विचारावं मुलाच नाही पुष्पा म्हणतात. पुष्पा फुले ऐकताय म्हणून म्हणत असल्या तिथं पण विचारावं पुष्पा आलता काय म्हणून. कुठं पण जावं पुष्पा पुष्पा झुकेगा नाही झाला. मोगऱ्याचा सीझन तर नाही, मग मोगरे ह्याने कुठला आणला आणि वास देखील येण झालाय. तुम्ही आता सीझन नाही पण मोगरा कुठं आणला मग? ते हे आता संपत आलंय. अहो सुरुवात दिसली, एक पण मोगरा झाला, मोगरा दिसला का होता? मोगरा आता नाही, आता एक 15 दिवसांनी चालू होते बघा. मग हे कुठं आणलं हे असलं? हे काकडा आहे हो. काकडा म्हणजे काकडा म्हणजे बिगर वासच आहे. वास नसते त्याला, मोगऱ्याला वास असते. मोगऱ्याला वास असते आणि मोगऱ्याला अजून फुलंच लागली नाही, झाडात नाही कुठं फुलं आहे. काकडा काय सीझन येते? कायम सीझन असते का काकडा? हे 6 महिने ते 6 महिन्यात. त्याचा सीझन असतो, त्याचा सीझन आता नसते मोगऱ्याचा. मोगऱ्यात आता नाही, आता 15 दिवसात महिनाभर चालू होतं. हा तेच म्हटलं, हे असं कसं चाललंय? त्याला वाचले असते. गल्लीत वास असली घुमल्याची गल्लीत असला वास घुमला असता की वासन लोक माझ्या मागे पळत आले असते द्या द्या म्हणून, असं म्हणत तो गेला निघून. आणि या ठिकाणी दुसरे एक गजरेवाले आलेत आणि याचा मित्रांनो मला आवाज रेकॉर्ड करायचा होता गजरे गजरे म्हणल्याला, त्यामुळे मी यांच्या मागे चालू लागलो. आणि गेल्यानंतर मला त्यांच्यापाशी वेणी दिसल्या. आता म्हणतो बायकोला खुश करायचं, चला वेणी घेऊ. यांच्याकडून 3-4 वेणी घेतल्या मी. गजरे गजरे म्हणा तू नाही? गजरे 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 गजरे. पालखीचा दिवस हा स्त्रियांचा असतोय, मग स्त्रियांना आवडायसाठी गजरे पाहिजे, त्यासाठी हे सर्वजण लवकर आले असतात. हे घेऊन मी आता चाललो. आणि पालखीच्या दिवशी जाताना नदीकडे मला एका पानपट्टीवर दिसलं. हे बघा, जिथं मावा विकतात किंवा तंबाखू विकतात तिथेच लिहिलंय तंबाखूमुळे कर्करोग होतो, तरी लोक घेतातच. डायरेक्ट खाली जाईल नदीमध्ये. आज लय थंडी आहे, लय थंडी आहे, पण घरातून पाहुण्याची गर्दी आहे, त्यामुळे आंघोळीला वेळ मिळणार नाही. त्यामुळे डायरेक्ट आंघोळी झाली इकडे. आंघोळ करून घराकडे जाताना हनुमंताचं दर्शन फिक्स आहे. पण इथं दाखवायचं कारण मंदिर मित्रांनो तोरण. हे बघा, फुलाच्या माळाला तुम्ही ऐकले असतील, पण सध्या नारळाचे दर बघा काय आहेत. पण नारळाच्या माळा हनुमान मंदिरमध्ये लावले आहेत. तशाच आपल्या बसवेश्वरच्या मंदिरात देखील आहेत, तुम्ही पाहिला असतील. आणि जाताना हे साबजी आहे नेपाळचे साबजी. पलीकडून पोहताना एक पांढरी लाईन दिसाल ती, तर कशाची मित्रांनो तुम्हाला माहित असेल की काल नारळ लय फोडल्यात आणि या ठिकाणी नारळाची लाईन आहे. आणि एक आपला फॅन देखील दिसले इथे. कृष्णाघाट म्हणणं बघा, लाईक करा, शेअर करा. अहो, काल दंडवतला फोडलेले नारळ हो, पूर्ण गावातले किती लोकांनी फोडले असतील. आणि या ठिकाणी घाटावर आता फडकरी नाहीत ना, ऊस तोडणी कामगार, त्यामुळे असं शिल्लक पडले. आणि आता बघा मित्रांनो किती आहे. भरले कोण? अरे रोही, कोणतं पोतं भरले वाटतं? कोण भरले? हा, भरला कोणता असणार आहे? डिग्रेच्या कृष्णाघाटला लागून नदी लगेच असल्यामुळे सकाळी बायका धुणं वगैरे धुवायला जवळचे आले असतात. आणि इथेच बघा किती नारळ पडले आहेत. आणि एक जण कोणतं पोतं बहुतेक भरून ठेवलं चांगल्या नारळाचं. आणि वर गेल्यानंतर पाहिलं तर हे मित्रांनो मुंबईची लोक आहेत. सकाळभरी नदीच्या वातावरणात सकाळी फिरायला, घाट बघायला वगैरे आले. त्यांना देखील प्रसन्न वाटतं मोकळं बघून. आता या ठिकाणी कोणतं घेऊन चालले नारळाचं पोतं. पण नाळाचं नेऊन काय करायचं बोलल्या? वाळा नाळाचं वाळतात का नाळं? काय काय वाळले वाळतात काय काय बुरी बी द्या, बाद होत्या तरी. ओली बाजू द्या. आता बघितलं ते खरंच ओढले जाते. वाळवून आम्हाला द्यायची, लक्षात ठेवा. वाळवून नुसतं एकटं खायला नाही, जरा मोदक बिदक बनवा, आम्हाला बोलवा जरा खायला. हो खरं. स्त्री म्हैशीला घालायला न्यायला लागला नारळ खोबरं, त्यामुळे आता आपण लगेच जाऊन आणूया आपण पण. नारळाची खोबरं ते बी जनावरांना घालायला. घरापाशी गेल्यानंतर राणा आलाय, आमच्या अवनीश दारातून तुला पाहत आहे. राणाला काय तर खायला दिला असणार. भावाला म्हटलं आवर लवकर चल. म्हटलं घे लोक दुरी घे. म्हशी देखील काय याद राखतील की त्यांना इतकं खोबरं खायला मिळणार आहे. हे खोबरं मित्रांनो काहीच नाही. याच्यानंतर दुपारी बघा तुम्ही पालखीच्या वेळी इतकं खचाखच नारळ फुटले असतात ना, ते पण बघा. आता गेलो आम्ही दोघं जण खाली घाटाच्या आणि गोळा केलं. आणि गोळा केल्यानंतर ज्या पिशव्या राहिल्या प्लॅस्टिकच्या, तो देखील गोळा करून आम्ही हे बघा केळं बिळं सगळंच केलं, कारण जनावर काही सगळंच खातात.
आणि पिशव्या वगैरे प्लॅस्टिकच्या राहिल्या त्या सगळ्यात नंतर शेवटी आम्ही जाळून स्वच्छ करणार घाट. काही नारळाचे तुकडे होते ते आता नदीत फेकून दिले. माशांना म्हटलं खावा, मासे देखील पार्टी करून देत. आणि या काकाने देखील इथं कोपऱ्यात नारळ गोळा करून ठेवले, चांगले चांगले मस्तपैकी त्याने ढीग मारलाय. आणि आमचा तर हा पोत्याचा ढीग आहेच. आता मस्तपैकी सगळा जाळ कचरा पेटवून द्यायचा आहे. आणि या काकू आहेत मित्रांनो इथं बघा धुतेला, त्यांनी कचरा तिथं आत नदीत टाकला पण एक पिशवी इकडे टाकली नाही राव. आणि या ठिकाणी बघा नारळाचं शेवटी शिल्लक राहिलं राहू दे म्हटलं, चला एक पोतं बाद झालं. मिस्टरना एक, मला एक आणि त्या काकांना एक. पांढरं खोबरं करून मसाला पांढरं दूध देतात. काले भैंसो तुम सबके लिए सफेद नारियल लाया हूं मैं, खा के सफेद सफेद दूध दो, ऐसे घूर के मत देखो. तिला आता भाऊ नाही, आता ही भाकरीनं वळ लागली बघ. आले सांभळू आवले सांभळू सांभळू. हा एक ट्रेंड होऊन गेलाय आता. या आईकडे दिला, आमच्या आईने देखील हे वापरलं. आणि पुन्हा आजीकडे आणि पुन्हा लहान मुलीकडे देखील संभ्रूकडे दिला आपण. हो, आजीचे देखील कानाला घातलं. चला आजी तुम्ही पण हसा, जरा ट्रेंड होऊन जाऊन दे. ही शहरातल्या ही गावातल्या दोघं का झाडा सुरू होता. आणि समृद्धा कोणाला गोळी देत नाही, पण मला मदत नाही मिळत नाही बरं का. पालखीचा दिवस म्हणजे मेन दिवस यात्रेचा, त्यामुळं सारखं गल्लीत कोण ना कोणतं काहीतरी विकाय यायचं. आता इथं कपडे आलेत आणि बायका जमले आहेत. हे जातात ना तो वर लगेच वाडीची बासुंदी म्हणून हे आले, नसोवाडीची बासुंदी. म्हणलं आईला घे, म्हणलं दारापाशी म्हणलं घे, कसंही असून दे. त्यानंतर दुसऱ्या लगी काकू आल्या, या देवीला घेऊन आले आहेत घरी. 51 रुपये द्यायला जायला, दुसरं घेतलेलं नाही काय. पाकळीला निघाली देवीला नेता. आई तुळजापूरची आई, आशीर्वाद असू दे बाळाला, पाठीची आजी जगदंबा. आणि त्या काकूंची चर्चा चालू होती की लाडसाडीच्या यांचे आहे, त्यांचा मुलगा जोगता आणि तो कुठे हरवलाय, म्हणजे येणं झालाय, तो मागून याला बघितलं तर गल्लीत तो मागूनच यालता. आणि आता मित्रांनो यांना देखील आपण दक्षिणा देऊ करणार आहे. कोण तेवढं काढून घेणार आम्ही आता. डान्स करलाय भारी म्हणून. त्यांनी जातात ना तो वरच लगेच पुण्याचा मित्र आला आपला तौसिफ सय्यद नावाचा. तो गावातून इंजिनिअरिंग करून पुण्याला नोकरीला गेला आहे. वेलकम टू टिगरचा कृष्णाघाट भाई, वेलकम टू टिगरचा कृष्णाघाट. पुण्याच्या फॅन आल्या टिगरच्या कृष्णाघाटी सबस्क्राईब करा. ते आहे की, पण तुला कसं वाटतं? नाही करा. तुला वेल डन वाटतो ना? घॅड. आता नदीवरले भाग जरा थोडेसे कमी केलेत. आणि साईडला जे ताई बसले त्यांचा नवरा सोलापूरला आहे, त्यांनी देखील बघतात म्हणले. सोलापूर पण गेली हवा सोलापूर पण गेली. सोलापूर डायरेक्ट पुण्यावर सोलापूर कारण संध्याकाळी कसं दमून असते लोक, तेवढं बघितले जरा बरं वाटते. तुम्हाला मंदिरात नेऊन दाखवणं गरजेचं आहे, कारण मंदिर जसंच्या तसं आतमध्ये डेकोरेशन सर्व देव आहेत, पण छोट्या मंदिरात असलेले बसवेश्वर महाराज इथे नाही आहेत. आणि आता या ठिकाणी बसवेश्वर महाराज पालखीमध्ये असणार आणि पालखीमध्ये त्यांच्यावर आता नारळांचा वर्षाव होणार वरून. आणि इथे जसं पाणी पडलंय तसं देवाच्या वरून नारळाचा वर्षाव मंदिरात होणार आहे. आणि हेच आता प्रथा तुम्ही पहा, मंदिराच्या आजूबाजूला सर्वत्र शाळेच्या पटांगणात पाले बसलेले आहेत. पाले पाले म्हणतात ना त्यांना. आणि या ठिकाणी मोकळी जागा आहे. या मोकळी जागा थोड्या वेळाने इतकी भरून जाईल की पाय ठेवायला जागा नसेल. आणि मंदिराला हे कव्हरिंग केलं आहे, कारण नुकतंच कलर केला आणि काही लोक वर देखील नारळ फोडतात, त्यामुळे कव्हरिंग करून ठेवलंय ना, कलर खराब होऊ नये म्हणून. मी आणि भाऊ आता या ठिकाणी थोड्याच वेळात हे बघा पूर्णपणे कव्हरिंग केलं आहे. मी देखील बाहेर गेलो, लोकांची गर्दी आता हळूहळू मंदिराकडे धावू लागले, पाय वळू लागलेत. आणि मी देखील घेतलं नारळ आणि हे गुलाल आणि त्यामध्ये असणारे खारी खोबरं, ते देखील उधळावं लागतं देवावर. शोर तो भीड़ का हिस्सा ही है, जहाँ भीड़ होगी वहाँ शोर भी होगा. पण मोबाईल मित्रांनो लय हात वर करायचं नाही. चुकून एखादा नारळ मागणे लागला की मोबाईल उडून जायचा. आणि आपले मित्र देखील भेटले ना यात्रेमध्ये. मुख्य बसवेश्वर महाराजांची पुढे पालखी, त्याच्या मागे बिरोबांची पालखी, अशा 3 देवातली गावातील महत्वाच्या पालख्या असतात. आणि त्यांच्या प्रदक्षिणा 5 या पूर्ण होईपर्यंत नारळांची ही प्रथा अशी फोडण्याची चालूच असते. या ठिकाणी समोर घोडा आहे आणि पुढे या तुम्हाला दिसेल या ठिकाणी पालखी बघा पूर्ण राऊंड होऊन इथं आले आहेत. अशी 1 2 3 4 पालख्या आहेत. माझ्या हातात देखील आता मी देखील फोडणार आहे ते. आणि काही लोक मित्रांनो वर नारळ मारतात बघा, किती उंचाव मारला. आणि या ठिकाणी नारळ जो चुकला असतो या साईडला पलीकडे बसून तिथे ताडपत्र लावले वर, कारण की बऱ्याच वेळा लोकांना लागलं होतं. मग यावेळी लागू नये म्हणून तसं केले. एक वेळा पूर्ण होईपर्यंत पूर्ण मंदिराला विळखा पडला असतो. माझ्या समोरच्या व्यक्तीने देखील वरच मारण्याचा प्रयत्न केला. हे पहा, आता नारळ फोडण्याच्या प्रथेच्या जवळ कोण येऊ नये म्हणून फटाके वगैरे आतिषबाजी असते, शिवाय स्मोकचा वापर केला असतो. पिवळा, केसरी हे भक्तीचे कलर असे उधळले असतात. आता या ठिकाणी मी देखील टाकणार.
डिग्रजच्या कृष्णाकाठी मित्रांनो वेगवेगळ्या खऱ्या घटनांचे रिअल घटनांचे असे भरपूर असे भाग येणार आहेत. याच्यानंतर पंचकल्याण उत्सव आहे गावचा नांद्रेचा आणि याच्यानंतर अजून भरपूर असे कृषी परिषदेचे भाग आहेत. कंटिन्यू दररोज मी भाग टाकण्याचा प्रयत्न करतोय. एक भाग एडिट करायला साधारण 7.5 तास लागतात. तरी देखील तुम्ही पाहत चला पोहोच चला खुश राहा सुरक्षित राहा आणि शेअर मात्र नक्की करा. चला उद्या भेटू या भागात.